काही महिलांचे 3 ते 4 हप्ते थकलेले आहेत. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही. मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे. ई-केवायसी दरम्यान झालेल्या चुकांमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे. एकदा ई-केवायसी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 किंवा मार्च पर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे. प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे एकत्रित 4500 किंवा 6000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पैसे मिळण्यास विलंब झाला होता, पण आता डीबीटी द्वारे पेमेंट सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आता पण काहीतरी राहिलंय ते 3 महिन्याचे एकदम 4500 रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांच्या जमा झाले नाही त्यांचे जमा होतील. आता ई-केवायसी झालेल्या लाडकींना 2026 या नवीन वर्षात कधी हप्ता मिळणार याचीच उत्सुकता आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे. आता फक्त याच महिलांना करता येणार लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी. संकेतस्थळावरती मोठा बदल करण्यात आलेला आहे. काय बदल करण्यात आलेला आहे त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबत तुमचा जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला अजून भेटलेला नाही, जो की तुमचा 19वा हप्ता आहे, त्याची तुम्ही वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. आणि राहिलेले थकीत जे हप्ते आहेत जे की ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला भेटलेले नव्हते त्याची देखील पुढे माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेचे लाभार्थींना या ठिकाणी पारदर्शकपणे योग्य लाभार्थ्यांपर्यंत हा लाभ जो आहे तो पोहोचावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया तुमच्यासाठी बंधनकारक सध्या करण्यात आलेली होती. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना ई-केवायसी करण्याकरिता 31 मार्च पर्यंत मुदतवाढ वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांनी याआधी ई-केवायसी केली नाही त्याही अंतिम मुदतीआधी केवायसी करण्यास संकेतस्थळावरती या ठिकाणी सांगितलं जात आहे. मात्र ही मुदत केवळ एक चुका दुरुस्त करण्याकरिता देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. नव्याने केवायसी करण्यासंदर्भातली मुदत संपल्याचं आल्याचं या ठिकाणी यातून स्पष्ट होतं. तर नवीन केवायसी जे आहे तुम्हाला करता येणार नाही. ज्यांची केवायसी राहिलेली होती त्यांना आता केवायसी करता येणार नाही. फक्त आणि फक्त एडिट करण्यासाठीचा हे ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्या संदर्भात संकेतस्थळावरती बघा काय माहिती दिली नेमकी. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आहे आणि लाडक्या बहिणींना याचा मोठा फायदा देखील होतोय. या योजनेच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ जो आहे व्यवस्थित पोहोचावा, वेळेवरती पोहोचावा यासाठी या ठिकाणी ही केवायसी प्रत्येक वर्षी आता बंधनकारक करण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्षात या प्रक्रियेमुळे अनेक महिलांना अडचणीचा सामना करावा लागला. मोबाईल नसणे, इंटरनेटचा अभाव, आधार कार्डची बँक खातं जे आहे ते लिंक नसणे, OTP न येणे, तसेच ऑनलाईन प्रश्नावलीतील तांत्रिक भाषा समजण्यात येणाऱ्या अडचणी आल्याने अनेक महिलांची प्रक्रिया अर्धवट राहिली. तर काहीच्या चुकीने या ठिकाणी चुका ज्या आहेत त्या म्हणजेच या ठिकाणी ई-केवायसी मध्ये खूप सारे ऑप्शन जे आहेत त्यांच्याकडनं चुकीचे निवडले गेले. तर अनेक ठिकाणी सायबर कॅफे किंवा मध्यस्थांच्या मदतीने ई-केवायसी करण्यात आली. मात्र यावेळी काही ठिकाणी चुकीची माहिती भरली गेली किंवा आवश्यक कागदपत्रे अपलोड न झाल्याने लाभार्थींची नावे योजनेतून तात्पुरती वगळली गेल्याचं देखील सध्या उघड होत आहे. अनेक महिलांच्या पतींनी प्राप्तिकर भरला असल्याने त्या योजनेसाठी अपात्र ठरल्या गेल्या. तर इतर काही तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांची ई-केवायसी रखडली. म्हणजे ही चुकीची माहिती जी आहे या ठिकाणी त्यांच्याकडनं सिलेक्ट केली गेली. जसं की या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये कोण टॅक्स भरत नाही तरी देखील टॅक्स भरलेला आहे असं सांगण्यात आलं, सरकारी नोकरी आहे असं सांगण्यात आलेलं. अशी चुकीची माहिती जी आहे काही महिलांकडनं या ठिकाणी त्यांना ती न समजल्यामुळे त्यांच्याकडून सिलेक्ट केली गेली. त्यामुळे त्यांना एडिट करण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. बघा, पण मात्र आता संकेतस्थळावरती ही ई-केवायसीची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आलेले होते असा संदेश सध्या प्राप्त होत आहे. तर बघू शकता या ठिकाणी हा संदेश आलेला आहे. ही ई-केवायसी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले गेलेले होते. तर त्यांनाच बघू शकता या ठिकाणी सध्या ही एडिट करता येणार आहे.
महिला आणि बालविकास मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं होतं बघा. ही मुदत वाढवताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील पोस्ट केली होती. त्या म्हणाल्या होत्या ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याची तक्रारी प्राप्त झाली आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ भेटलेला नाही अशा सर्व लाडक्या बहिणींना आपली ई-केवायसीची माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे. ही या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पोर्टल च्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी मध्ये या ठिकाणी दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच ज्या लाडक्या बहिणींची केवायसी प्रक्रियेत काही चुका झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्त करून घ्यावी ही विनंती या ठिकाणी त्यांनी केलेली होती. आता बघा ई-केवायसी बद्दलची ही माहिती झाली, परंतु आता तुमची ई-केवायसी एकदा पुन्हा ईडी झाल्यानंतर तुम्ही पात्र ठरल्यानंतर त्या लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी असणार आहे. लाडक्या बहिणींना 6,000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. कसं या ठिकाणी त्याची पूर्ण माहिती दिली बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतची मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या ठिकाणी जमा होण्याची तारीख देखील समोर आलेली आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. योजनेचा मासिक लाभ 1,500 रुपये या ठिकाणी मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आता अनिवार्य करण्यात आला आहे. फक्त ई-केवायसी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांनाच योजनेचा नियमितपणे लाभ भेटणार आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिलांना 6,000 रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये कोणत्या महिलांचा समावेश आहे ते आपण बघूयात. अनेक महिलांची या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका किंवा चुकीचे पर्याय निवडले गेल्याने, उदाहरणार्थ सरकारी नोकरी किंवा पेन्शन असल्याचं चुकीचं निवडणे, लाभ रखडला आहे त्याच्यामुळे त्यांचा किंवा थांबलेला किंवा त्यांना अपात्र देखील करण्यात आलेलं होतं. तर अशा महिलांसाठी सरकारने ऑनलाईन पोर्टलद्वारे ही दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही दुरुस्ती आता ऑनलाईन पद्धतीने करता येईल. यापूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्याची योजना होती, पण ती आता रद्द करण्यात आली आहे आणि ऑनलाईन प्रक्रियेवरती सध्या भर देण्यात आलेला आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण या ठिकाणी केली नाही किंवा त्यात त्रुटी असल्याने डिसेंबर 2025 पासून त्यांचा लाभ बंद झालेला आहे किंवा नोव्हेंबर पासूनच काही लाडक्या बहिणींना हा लाभ भेटलेला नाही, तर ही प्रक्रिया जी आहे या ठिकाणी आता त्यांची प्रलंबित होती. म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये केवायसी मध्ये चुका झाल्यामुळे त्यांचा लाभ प्रलंबित होता. उदाहरणार्थ 4 महिन्याचे हप्ते या ठिकाणी आल्यास तुम्हाला एकूण 6,000 रुपये भेटू शकतात. प्रति महिना 1,500 बरोबर 4 महिन्याचे हप्ते तुम्हाला भेटू शकतात. एकाच वेळी खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात. मात्र हे प्रलंबित हप्ते मिळण्यासाठी ई-केवायसी तुमची सध्या दुरुस्त करणं गरजेचं आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 आहे. तर बघा, एक तर तुम्हाला 6,000 रुपये एकत्रित भेटू शकतात किंवा 4,500 रुपये देखील एकत्रित भेटू शकतात. तर पहा, जसं की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हे 3 हप्ते तुम्हाला एकत्रित भेटण्याची शक्यता आहे. म्हणजे 4,500 रुपये देखील एकत्रित भेटू शकतात. मात्र फेब्रुवारी पर्यंतचा हप्ता देण्याची या ठिकाणी जर घोषणा झाली किंवा तशा पद्धतीचा निर्णय घेतला तर मग तुम्हाला या ठिकाणी एकूण 6,000 रुपये या ठिकाणी भेटू शकतात. म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे असे 4 हप्ते भेटू शकतात. मात्र तसं फक्त जानेवारी पर्यंतचेच हप्ते द्यायचं झालं तर तुम्हाला या ठिकाणी 4,500 रुपये म्हणजे एकत्रित 3 महिन्याचे पैसे भेटू शकतात. आणि याच्यामध्ये ज्यांची केवायसी मध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, जे प्रलंबित त्यांचे लाभ राहिलेले आहेत ते 3,000 रुपये या ठिकाणी असतील. आणि जानेवारीचा 1,500 रुपयाचा हप्ता असे मिळून त्यांना 4,500 रुपये भेटतील. मात्र ज्यांना डिसेंबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते आलेले, टोटल 18 हप्ते त्यांना या ठिकाणी भेटलेले आहेत, त्या लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपये म्हणजे जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो या ठिकाणी भेटू शकतो. तर बघा, आता ई-केवायसी जी आहे ती तुम्हाला ज्याच्यामध्ये काही चुका झालेली आहेत, तुमचा या ठिकाणी चुकीचा पर्याय तुम्ही निवडला गेलेला आहे, तर तुम्हाला पूर्णपणे ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. पूर्ण पुढचे वर्ष असेल, त्याच्या पुढे असेल, तर तुम्हाला सध्या तुमची ई-केवायसी दुरुस्त करणं गरजेचं आहे. तर अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी सध्या वेबसाईट चालू आहे. 31 मार्चपर्यंत तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in याच संकेतस्थळावरती जाऊन फक्त ई-केवायसी एडिट करून घ्यायचे. नव्याने मात्र तुम्हाला इथं ई-केवायसी सध्या करता येणार नाही. ज्या आता लाडक्या बहिणींची ई-केवायसी करायची राहिलेली होती त्यांना हा ऑप्शन जे आहे तो बंद झालेला आहे. तीच वेबसाईटवरती सध्या या ठिकाणी माहिती देण्यात येत आहे की ही ई-केवायसी प्रक्रिया जी आहे, ज्यांच्या चुका झालेल्या आहेत, चुकीचे पर्याय निवडले गेलेले आहेत, त्यांनाच एडिट करता येणार आहे. आणि पुन्हा या ठिकाणी याच्या संदर्भात मुदतवाढ दिली जाणार नाही असं देखील GR मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.
तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. तर तुमचा हा जानेवारी महिन्याचा जो थकीत लाभ राहिलेला आहे मागच्या महिन्याचा हा कधी भेटू शकतो, तर फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत त्याच्याबद्दलचं वितरण चालू होऊ शकतं. मग ह्या जानेवारी महिन्यासोबतच तुमचे राहिलेले नोव्हेंबर डिसेंबरचे लाभ देखील एकत्रित भेटण्याची शक्यता असू शकते. याबद्दल जसा निर्णय होईल, जसं महत्त्वाचा अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केलं जाईल. सध्या तरी अजून कुठलाही निर्णय झालेला नाही, म्हणजे फिक्स तारीख ठरलेली नाही. म्हणजेच फेब्रुवारी एंडिंग पर्यंत तुम्हाला या ठिकाणी त्याच्याबद्दलची अपडेट भेटू शकते. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.